हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आपल्या नेहमीप्रमाणे टायमिंग गाडी घेऊन निघालोय. आता मी पोचलोय आपल्या आपल्या अड्ड्यावर. आता अड्ड्यावर आल्यानंतर मित्रांनो, कसं आज शिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकच्या बुकिंगा भरपूर राहतील म्हणलं ओला उबेरला. म्हणलं चला आता आज थोडं लवकर उठलं, म्हणलं जाऊ आता आपण आपल्या अड्ड्यावर थांबू. आता मी बसलो होतो त्र्यंबकची वाट पाहत. आता त्र्यंबकची वाट पाहत 2 बुकिंगा पडल्या होत्या, पण ते काय रेट बरोबर नसल्यामुळं मी काही बुकिंग ॲक्सेप्ट केली नाही. तेवढ्यात मोगरे साहेब भेटले. मोगरे साहेब आले, म्हणून धनू काय पडली का नाही. म्हणलं नाही बाबा. म्हणलं आता चला. आणि एका मामाचा कॉल आला. मामा म्हणणं अर्जंट पोस्ट गंगापूर रोडला, तिकडून पिकअप कर आणि सौंदाणा तिकडं जायचं आहे म्हणलं. म्हणलं ठीक आहे. मग काय आता आपण बघू शकता सिटी सेंटर मॉलच्या सिग्नलवर थांबलो आहे. आता सिटी सेंटरचं कसं आहे, आता आपलं सिग्नल सुटल्याशिवाय आपली गाडी पुढं पळू शकत नाही. बघू शकता आपला लाल दिवा चालू आहे. आता आपलं सिग्नल सुटलं आहे. आता आपण निघालो आहे कस्टमरला पिकअपला. आणि हे आमचं नाशिकचं सगळ्यात मोठं सिटी सेंटर मॉल. आणि मित्रांनो, तुम्ही पण नाशिकमध्ये आल्यानंतर इकडं नक्कीच खरेदीला या. आता आपण निघालो आहे आपल्या आपल्या दिशाला कस्टमरला पिकअपला. आता गंगापूर रोडला आलो आहे. आता आनंदवलीपाशी युटर्न मारला. आता कस्टमरच्या घरापाशी पोचलो आहे. आता बघू शकता लोकेशन एंड झालं आहे. आता लोकेशन संपलं. आता कस्टमरला कॉल केला. बघू शकता हे कस्टमरची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये कस्टमर राहते. आता कस्टमरची वाट पाहतोय. बघू शकता कस्टमर आले. आता कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो आहे पंचवटीमध्ये. पंचवटीमध्ये कस्टमर म्हणून मला कपालेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे, तू गाडी लावून दे. मग काय कस्टमर निघून गेले. म्हणलं चला आता आपण बिन शिवरात्रीचं इथंच दर्शन घेऊन टाका. आता मी बिन पंचवटीमध्ये तिथं दर्शन घेतलं. छान मूर्ती बसवली होती आणि सुंदर आहे. आता मी रविवार कारंजेवर गाडी लावली आणि कस्टमर कपालेश्वरच्या मंदिरात गेले होते. आता कस्टमर आले आमचे. बघू शकता आल्या आल्या प्रसाद देऊन टाकला कपालेश्वरचा त्यांनी. मग काय कपालेश्वरचा प्रसाद घेतला. आता बघू शकता तुम्ही रविवार कारंजेवर बिन मस्त सजावट करेल आणि शिवजयंतीची बिन जोरदार तयारी चालू आहे. आता बघू शकता तुम्ही कस्टमरला नाश्ता करायचा होता. नाश्ता करून आता आम्ही निघालो आहे माणिकराव कोकाटे यांच्या घरी आलो आहे. आता यांच्या घरी आल्यानंतर इकडं वर्ष श्राद्ध होतं. आता म्हणलं चला आता आपल्या बायकोनी मस्त खिचडी बनवली होती. उपास तापासाचं काहीतरी खाऊन घेऊ. मित्रांनो, तुम्ही पण खायला या. आणि उपास आहे, कारण कसं दिवस काढायचं आहे, त्याच्यामुळं आता बायकोनी लाडानी दिली आहे खिचडी. आता खाऊन घेऊ मस्त आणि करू आपले कामं. काय तोपर्यंत कस्टमर येऊस तर मी मस्त खिचडी दाबून घेतली. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला आहे नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.